नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्याची परीक्षा सुरू असते आणि त्यात तिला कळाही सुरू झालेल्या असतात. काव्य आपल्या बाळाशी बोलत म्हणते, बेबो फक्त 2 मिनटं तुझ्या मम्माला साथ दे प्लीज बाळा, एवढं तरी करशील ना तू तुझ्या मम्मासाठी, असं म्हणत काव्या स्वतःला शांत करते आणि आता पेपर लिहिण्याचा प्रयत्न करत असते. काव्याचं ऑटर ब्रेक झालेलं असतं आणि त्यामुळे काव्याला खूप त्रास होत असतो. तरीसुद्धा काव्या जिद्दीने आपला पेपर पूर्ण करत असते. मॅम म्हणतात की शेवटचं 1 मिनिट राहिलं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी, जीवा, पार्थ सर्वच जण काव्याची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे आता परीक्षेची वेळही संपत आलेली असते. तरीसुद्धा काव्या शेवटच्या 1 मिनिटाचा सुद्धा वापर पेपरसाठी करत असते. ती तिचा पेपर लिहित असते आणि त्याच वेळी मॅम आता शेवटचे 10 सेकंद काउंट करू लागतात. आता वेळही संपलेली असते आणि काव्याला त्रासही होऊ लागलेला असतो. सर्वच जण काव्याला सावरतात. पण त्यावेळी आता काव्या पार्थ अशी फक्त हाक मारत असते आणि त्यावेळी रागिणीच्या लक्षात येतं खरं तर रागिणी नंदिनी पार्थ या सगळ्यांना ओळखत असल्यामुळे ती धावत पळत बाहेर येते आणि म्हणते पार्थ देशमुख. तर पार्थ म्हणतो हो मीच पार्थ देशमुख आहे. तर त्यावेळी रागिणी म्हणते की काव्याला ऑटर ब्रेक झाला आहे आणि तिला कळा यायला सुरुवातही झाली आहेत. आता हे ऐकून पार्थ नंदिनी या सगळ्यांनाच धक्का बसतो. पार्थ जीवाला म्हणतो, जीवा तू ॲम्ब्युलन्सला फोन कर, तोपर्यंत मी काव्याला खाली घेऊन येतो. असं म्हणत आता नंदिनी आणि पार्थ धावत पळत परीक्षा हॉलच्या दिशेने निघालेले असतात. नंदिनी आणि पार्थ पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे जीवा ॲम्ब्युलन्सला फोन करत असतो. तर दुसरीकडे धावत पळत पार्थ आणि नंदिनी काव्यापर्यंत पोहोचलेली असतात. काव्याची ती अवस्था पाहून पार्थ पूर्णपणे बिथरून गेलेला असतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्य हे सगळं काही कधी झालंय? तर त्यावेळी सर्व स्टुडंट म्हणतात की परीक्षा सुरू असतानाच झालंय. परंतु त्यावेळी त्यांनी एवढं सगळं होऊ नये परीक्षा देणं सोडलं नाही. ते त्याच जिद्दीने परीक्षा देत राहिल्यात. त्यावेळी पार्थ म्हणतो, काव्य हे सगळं काही कशासाठी? तिथेच सोडून द्यायचं होतं ना. अहो बघा ना तुमची काय अवस्था झाली आहे. पार्थ काव्याला सावरतो आणि ॲम्ब्युलन्सला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तू बाळा त्रास करून घेऊ नकोस, तुला काहीही होणार नाही, आम्ही आहोत तुझ्यासोबत. काव्याला खूप कळा येत असतात आणि तिचा त्रास पाहून पार्थला तिची काळजी वाटत असते. पार्थ आता जीवाला फोन करून पाहतो परंतु जीवाचा फोन व्यस्त येत असतो. पार्थ म्हणतो, जीवाचा फोन व्यस्त का येतोय? कदाचित तो ॲम्ब्युलन्सला फोन करत असेल. आता पार्थ काव्याला म्हणतो, काव्या काळजी करू नका, काही वेळातच ॲम्ब्युलन्स येईल आणि आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ, नका काळजी करू. असं म्हणत पार्थ काव्याला सावरण्याचा प्रयत्न करतो. रागिणी म्हणू लागते, पण कॉलेज समोर तर भरपूर पाणी साचलं आहे. तर त्यावेळी सर्वच जण काळजीने म्हणतात, मग आता ॲम्ब्युलन्स कशी येणार? तर त्यावेळी पार्थ काव्याला सावरतो. नंदिनी म्हणते, काव्या तू काळजी करू नकोस, मी आर्याला फोन करते. असं म्हणत नंदिनी आता आर्याला फोन करायला घेते. परंतु त्याचवेळी मानिनीताईंनी नंदिनीला फोन केलेला असतो. मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी काव्याची परीक्षा नीट झाली का गं? तिची परीक्षा संपली. तर त्यावेळी काव्याच्या ओरडण्याचा आवाज मानिनीताईंना ऐकू जातो. नंदिनी काही बोलण्या अगोदरच मानिनीताई म्हणतात, काय झालंय? काव्या का ओरडते? हा काव्याचाच आवाज आहे ना? नंदिनी म्हणते, आई मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगते, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते. असं म्हणत घाईघाईने नंदिनी फोन कट करते. इकडे मात्र मानिनीताई घाबरतात आणि म्हणतात, काय झालं असेल? काव्या का ओरडते? पार्थला काव्याची काळजी वाटत असते. तिची ती अवस्था पाहवत नसते. पार्थ म्हणतो, ही ॲम्ब्युलन्स कधी येणार आहे? तर दुसरीकडे जीवा म्हणतो, हो MG रोडला तेच कॉलेज. तर त्यावेळी जीवा म्हणतो, हो मी समजू शकतो सगळीकडे पाणी भरलं आहे, पण तरीसुद्धा प्लीज येण्याचा प्रयत्न करा, खूप इमर्जन्सी आहे, प्लीज तुम्ही सपोर्ट करा. अहो माझ्या भावाची बायको, तिला लेबर पेन्स सुरू झाले आहेत, प्लीज लवकर या ना. परंतु कुठलीच ॲम्ब्युलन्स यायला तयार नसते. कुठल्याच हॉस्पिटलमधून सपोर्ट मिळत नसतो कारण सगळीकडे पाणी साचलेलं असतं आणि ॲम्ब्युलन्स येणंही कठीण असतं. आता मात्र जीवाला काय करावं काहीच कळत नसतं. जीवा म्हणतो, सगळीकडे पाणी साचले आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा येत नाहीये, मग काव्याला नक्की हॉस्पिटलला कसं घेऊन जाणार? तर इकडे आर्या विक्रम यांच्याशी बोलत असते, त्यांना रिपोर्टबद्दल सांगत असते. तर त्याच वेळी तिला नंदिनीचा फोन आलेला असतो. आर्या म्हणते, नंदिनीचा फोन आणि तोही व्हिडिओ कॉल. आणि म्हणूनच आर्या फोन उचलते आणि म्हणते, काय गं नंदिनी तू व्हिडिओ कॉल का केलायस? नंदिनी पूर्णपणे घाबरलेली असते. आर्या म्हणते, काय झाले नंदिनी, तू एवढी घाबरलेली का दिसतेस? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, आर्या ऐक, मी जे सांगते ते ऐकून घे. अगं काव्याचा ऑटर ब्रेक झाला आहे, तिला कळा यायला सुरुवात झाली आहेत. आता हे
ऐकून आर्याला धक्काच बसतो. आर्या म्हणते काय, आणि काव्या कुठे आहे? नंदिनी म्हणते ही बघ इथेच आहे, तू बोल ना तिच्याशी. तर आता आर्या काव्याला शांत करत म्हणते, काव्या तू अगोदर शांत हो, तू या सगळ्या गोष्टीचा विचार करू नकोस, तू फक्त शांतपणे दीर्घ श्वास घे. तर काव्या म्हणते नाही, आता मला सहन होत नाहीये. काव्याच्या हाताबाहेर ही परिस्थिती गेलेली असते आणि काव्याला हे सगळं काही सहनही करणं कठीण होत असतं. त्यावेळी आर्या तिला समजावत म्हणते, काव्या मी जसं सांगते तसं तू कर. तर त्यावेळी आर्या नंदिनीला विचारते, नंदिनी ॲम्ब्युलन्स बोलवली आहे का तुम्ही? तर त्याचवेळी पार्थला जीवाचा फोन येतो. तर पार्थ म्हणतो, बोल जीवा, ॲम्ब्युलन्स आली आहे का खाली? तर जीवा पार्थला म्हणतो, नाही दादा, ॲम्ब्युलन्स आली नाहीये, कारण बाहेर सगळीकडे पाणी साचलंय, त्यामुळे ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही. तर पार्थ म्हणतो, काही हरकत नाही, आपली गाडी काढ, आपण लगेच हॉस्पिटलला निघूयात. तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही दादा, आपण आपली गाडीसुद्धा काढू शकत नाही, कारण बाहेर इतकं पाणी साचलंय की आपण कुठेच जाऊ शकत नाही. एक वेळ ॲम्ब्युलन्स तरी इथून जाऊ शकते, पण आपली कार नाही जाऊ शकत. आता हे ऐकून पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, मग जीवा आता काय करायचंय आपण? जीवा पार्थला म्हणतो, दादा तू घाबरू नकोस, थोडा वेळ थांब. तर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तू प्रयत्न करत राहा, तू पुन्हा पुन्हा त्यांना फोन कर. तर आता पार्थ फोन ठेवतो. इथे नंदिनी आणि पार्थ दोघंही काव्याची काळजी घेत असतात, तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण परिस्थिती एवढी हाताबाहेर गेलेली असते की ना ॲम्ब्युलन्स येऊ शकत आणि ना काव्या त्या काळा सहन करू शकत. नंदिनी काव्याला म्हणते, बाळा हे सगळं काही थोडा वेळ सहन कर. असं म्हणत ती आर्याला म्हणते, आर्या आता पुढे काय आणि कसं करायचं सांग ना. इथे काव्या पार्थला म्हणते, नाही पार्थ, मला नाही जमणार, मला काही झालं तर? तर त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही काव्या, तुम्हाला काहीही होणार नाही, मी तुम्हाला काही होऊही देणार नाहीये, प्लीज तुम्ही असा विचार नका करू. तर दुसरीकडे आता जीवाने पुन्हा एकदा फोन केलेला असतो. तर जीवाला कळतं की ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. जीवा म्हणतो, काय म्हणजे तुम्ही अजून ट्रॅफिकमध्येच आहात? अहो असं काय करताय, प्लीज माझं ऐका, लवकरात लवकर इथे पोहोचा, खूप इमर्जन्सी आहे. जीवा म्हणतो, मला कळतंय, पण तुम्ही हॉर्न वाजवा ना, हवं तर लोकांना बाजूला करा, पण लवकरात लवकर इथे पोहोचा प्लीज, खूप गरज आहे तुमची. आता जीवाला काळजी वाटत असते. एकीकडे ॲम्ब्युलन्स येत नसते आणि एकीकडे भरपूर पाऊस पडत असतो. त्याचवेळी मानिनीताई जीवाला फोन करतात. जीवा म्हणतो, हा आई बोल. तर मानिनीताई म्हणतात, अरे काव्या कुठे आहे? आता मी नंदिनीला फोन केला होता, त्यावेळी काव्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. काय झालंय, काव्या ठीक आहे ना? काय चालू आहे तिथे? तर जीवा म्हणतो, आई तू शांत हो. मानिनीताई म्हणतात, ए बाबा, आता मला शांत वगैरे व्हायला सांगू नकोस, जे काही घडलंय ना ते खरं खरं सांग. आता जीवा घडलेला सर्व प्रकार मानिनीताईंना सांगू लागतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर मानिनीताईंना धक्काच बसतो आणि त्यावेळी वसू आत्या आणि रम्याही त्या ठिकाणी असतात. मानिनीताई मोठ्यानेच ओरडतात आणि म्हणतात, काय, काव्याचं ऑटर ब्रेक झालंय? आता हे ऐकून वसू आत्या आणि रम्यालाही धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात, जीवा आठवतंय ना तुला, डॉक्टर काय म्हणाले होते, काव्याची 8व्या महिन्यातही डिलिव्हरी होऊ शकते. आता हे ऐकून जीवालाही धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात, काल जो सगळा गोंधळ झाला त्यामुळे सगळं आपण विसरूनच गेलो, पण कालच तिला 8वा महिना सुरू झाला आहे. पण आता तुम्ही हॉस्पिटलला गेला आहात ना, तिथे पोहोचला आहात ना? तर आता जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर जीवा खरी परिस्थिती सांगत मानिनीताईंना म्हणतो, नाही आई, अजूनपर्यंत आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो नाही आहोत, अजूनपर्यंत आम्ही इथेच कॉलेजमध्येच आहोत. हे ऐकून मानिनीताईंना धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात, म्हणजे? तर जीवा म्हणतो, ॲम्ब्युलन्स येते. मानिनीताई म्हणतात, ॲम्ब्युलन्स येते म्हणजे अजूनपर्यंत ॲम्ब्युलन्स आलीही नाहीये का तिथे? मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे, तू ॲम्ब्युलन्सचं मॅनेज कर, तू अगोदर ॲम्ब्युलन्सला फोन कर, आपण नंतर बोलू, तू फोन ठेव बरं, पण मला सगळ्या गोष्टी कळवत राहा. असं म्हणत मानिनीताई फोन ठेवतात. आता मात्र मानिनीताई घाबरलेल्या असतात. तर वसू आत्या मानिनीताईंना विचारतात, मानिनी अगं काय झालंय ग? तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, काव्याला कळा सुरू झाले आहेत. आता हे ऐकून वसू आत्या आणि रम्यालाही धक्का बसतो. वसू आत्या आता मिथुन काकांना आवाज देतात आणि म्हणतात, मिथुन भाऊजी आत्ताच्या आता कॅब बुक करा, आपल्याला परीक्षा सेंटरला जायचं आहे. आता मिथुन काका कॅब बुक करायला घेतात. मानिनीताई म्हणतात, दोघेही गाडी घेऊन बाहेर निघून गेलेत, आपल्याकडे गाडी नाहीये, पण आता कसं बाहेर पडायचंय, तुम्ही बघा ना जरा कॅब बुक होते का? तर त्यावेळी वसू आत्या म्हणतात, मानिनी अगं बाहेर एवढा पाऊस पडतोय आणि आपण कसे पोहोचणार आहोत तिथे, आणि या सगळ्यात कॅब तरी मिळणार आहे का? तर मानिनीताई म्हणतात, मिळणार आहे कॅब, प्लीज तुम्ही असं अशुभ बोलू नका. मिथुन काका म्हणतात, नाही वहिनी, कॅब नाहीये, नो कॅब असं दाखवतात, पावसामुळे कदाचित सगळंच बंद झालं असेल, आता काय करायचं आहे? आता मात्र मानिनीताईंना काय करावं काहीच सुचत नसतं.
मानिनीताई म्हणतात कॅब बुक होत नाहीये, मग ॲम्ब्युलन्स तरी पोहोचेल ना काव्यापर्यंत. आता मात्र त्या घाबरलेल्या असतात. इथे मात्र हे ऐकून रम्या खुश होते. तर दुसरीकडे जीवा आता पार्थला फोन करतो आणि म्हणतो की दादा, अजूनपर्यंत ॲम्ब्युलन्स आली नाहीये, ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. अरे अख्ख्या मुंबईमध्ये पाणी भरलं आहे, त्यामुळे मला नाही वाटत की ॲम्ब्युलन्स येऊ शकते. आता आपल्याला ॲम्ब्युलन्सवर डिपेंड राहून चालणार नाही, आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल. इथे मात्र कळा देऊन काव्या हैराण झालेली असते आणि ती बेशुद्ध होते. तर त्यावेळी नंदिनी काव्याला म्हणते, काव्या प्लीज बाळा थोडा वेळ सहन कर, असं म्हणत ती आर्याला म्हणते, आर्या आता पुढे काय करायचं सांग ना. आता आर्या इथे व्हिडिओ कॉलवर नंदिनीशी बोलत असते. तर आर्या नंदिनीला म्हणते, तू थांब, मी आत्ताच्या आता तिथे येते. तर विक्रम आर्याला म्हणतात, अगं बाळा तू तरी तिथे कशी जाणार आहेस? मी ज्यावेळी हॉस्पिटलला आलो त्यावेळी गुडघाभर पाणी होतं बाहेर आणि बाहेर पडणं शक्यच नाहीये, त्यामुळे इथून आपणही तिथे पोहोचू शकत नाही. इथे विक्रम यांचा आवाज ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, बाबा आर्यासोबत? तर त्यावेळी विक्रम इथे आर्याला म्हणतात, अगं पाऊस बाहेर किती वाढलाय बघ ना, आणि एवढ्या पावसात आपण तरी तिथे कसे पोहोचणार आहोत? आपण नाही जाऊ शकत तिथपर्यंत. तर दुसरीकडे पार्थ काव्याला उठवत असतो आणि म्हणतो, काव्या प्लीज उठा, प्लीज तुम्ही झोपू नका. तर आर्या म्हणते, नाही नाही काव्याला झोपून चालणार नाही, आता तिलाच या सगळ्यात महत्त्वाची साथ द्यायची आहे, कारण बेबी प्री मेच्युअर आहे, त्यामुळे काव्यालाच पुश करावं लागणार आहे, काव्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे काव्याने झोपून चालणार नाही, तिने हरून चालणार नाही, आता तिलाच या सगळ्यात साथ द्यावी लागणार आहे. काव्या कळा देऊन हैराण झालेली असते. तर नंदिनी आर्याला म्हणते, आर्या बोल, आता पुढे काय करायचं आहे? आर्या तू सांग, तू जे सांगशील ते करीन मी, परंतु तू सांग आता मी काय करू? आर्यालाही काहीच सुचत नसतं, या क्षणी काय डिसिजन घ्यावा तिलाही कळत नसतं. सर्वच जण खूप घाबरून गेलेले असतात. परिस्थिती सगळ्यांच्याच हाताबाहेर जात असते, कोणाला काय निर्णय घ्यावा काहीच कळत नसतं. एवढा मोठा पाऊस असतो आणि त्या पावसात इथे काव्याची परिस्थिती, आणि या सगळ्यात आर्या काव्यापर्यंत पोहोचू शकत नसते किंवा काव्याला हॉस्पिटलला घेऊन जाणंही शक्य नसतं, कारण एवढ्या मोठ्या पावसात ॲम्ब्युलन्स काव्यापर्यंत पोहोचणंही शक्य नसतं. पण त्यावेळी एक डॉक्टर म्हणून आर्याने खूप मोठा डिसिजन घेतलेला असतो. आर्या नंदिनीला म्हणते, नंदिनी आता डिलिव्हरी तुलाच करावी लागेल. आता हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो. खरं तर या गोष्टीचा सगळ्यांनाच धक्का बसतो. तर आता नंदिनी आर्याकडे पाहते. तर आर्या म्हणते, हो आता नंदिनी तुलाच डिलिव्हरी करावी लागणार आहे. आता मात्र नंदिनीला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे मानिनीताई जीवाला फोन करतात आणि म्हणतात, जीवा काय झालं, ॲम्ब्युलन्स आली आहे का तिथे? तर जीवा म्हणतो, नाही आई, ॲम्ब्युलन्स इथे पोहोचू शकली नाही, परंतु आता आर्याने खूप मोठा डिसिजन घेतला आहे, कदाचित नंदिनीलाच डिलिव्हरी करावी लागणार आहे. आता हे ऐकून मानिनीताईंनाही धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात, काय? अरे नंदिनीलाच डिलिव्हरी करावी लागणार आहे म्हणजे? ए जीवा बाबा, अरे नीट सांग ना मला, नक्की काय झालंय तिथे, काय घडलंय आणि असा डिसिजन का घ्यावा लागतोय? तर इकडे विक्रम यांना सुद्धा धक्का बसतो. तर आर्या नंदिनीला म्हणते, बोल ना नंदिनी, तू करशील ना डिलिव्हरी? आता मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे विक्रम आर्याला म्हणतात, अगं हे सगळं काही नंदिनी कसं करेल? नंदिनी डॉक्टर आहे का? या सगळ्यात बाळाला काही झालं म्हणजे? तर नंदिनी आर्याला म्हणते, हो बाबा अगदी बरोबर बोलतायत, मी हे कसं करू शकते? अगं मी डॉक्टर नाही आहे आणि मी हे नाही करू शकत. या सगळ्यात काव्याच्या बाळाला काही झालं तर? नाही, जर माझ्याकडून काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, त्यामुळे मी हे नाही करू शकत. आर्या मला खूप भीती वाटते आणि हे तर डॉक्टरचं काम आहे. तर पार्थ आता आर्याला विचारतो, आर्या दुसरा कुठला पर्याय नाही आहे का? तर आर्या म्हणते, नाही पार्थ, आपल्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. आता आपल्याला काव्याला तिथून कुठेही हलवता येणार नाही, कारण ती ऑलरेडीच लेबर पेनमध्ये आहे आणि अशा अवस्थेत आपण तिला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. आणि जरी ॲम्ब्युलन्स आली तरी हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंतच ट्रॅफिकमध्ये अडकाल तुम्ही, आणि या सगळ्यात हॉस्पिटलला यायला उशीर होणार तो वेगळाच, आणि तोपर्यंत सिच्युएशन हाताबाहेर गेलेली असेल. त्यामुळे प्लीज प्लीज माझं ऐका आणि मी जसं सांगते तसंच करा. आर्या नंदिनीला म्हणते, नंदिनी मी जे सांगते ते ऐक, अगोदर तू पॅनिक होऊ नकोस आणि तू डिलिव्हरी करू शकतेस, माझा विश्वास आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव, हे काम तू करू शकतेस, मला खात्री आहे. नंदिनी प्लीज माझं ऐकून घे.
आता सध्या आपल्याला काव्या आणि काव्याच्या बाळाला वाचवणं खूप गरजेचं आहे. आता मी तुला सगळी माहिती देत जाईन, तुला फक्त ती फॉलो करायची आहे. नंदिनी, तू हे करू शकतेस, माझ्यावर विश्वास ठेव. पण नंदिनी सुद्धा घाबरून गेलेली असते. या क्षणाला नंदिनीला सुद्धा काय करावं काहीच कळत नसतं. नंदिनी आर्याला म्हणते, आर्या गं तू काय बोलतेस? नाही, हे मी नाही करू शकत. आर्या गं तुला बोलणं सोपं आहे कारण तू डॉक्टर आहेस, पण या विचाराने माझे हातपाय थरथरत आहेत. अगं एवढं मोठं डिसिजन तू घेतलायस, पण हे मी नाही करू शकत. आर्या हे मला शक्य नाही. अगं विचाराने सुद्धा मी घाबरून गेली आहे, तर प्रत्यक्षात हे करणं शक्यच नाहीये. नंदिनी आर्याला म्हणते, हे सगळं काही प्रोफेशनल डॉक्टरचंच काम आहे. तर आर्या म्हणते, नाही, तुला आठवतंय ना, लास्ट मंथमध्ये एका मुलाने एका स्त्रीची डिलिव्हरी केली आहे. तुला आठवत नाहीये का? मुंबईमध्ये घडलेली ही घटना. मुंबईच्या रेल्वे स्थानकावर मुलाने डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ती डिलिव्हरी पार पाडली होती. अगं तो जर हे सगळं शक्य करू शकतो तर तू का नाही? नंदिनी, आपल्याला हार मानायची नाहीये. या क्षणी काव्या आणि तिच्या बाळाला वाचवणं खूप गरजेचं आहे. नंदिनी प्लीज प्लीज हे तू करू शकतेस. मी बोलतेय ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर. प्लीज नंदिनी, मी जसं सांगते तसं कर. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, नंदिनी विचार करत असते. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी कसला विचार करताय? अहो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मी आहे ना तुमच्यासोबत. आपण दोघांनी मिळून काव्याला या सगळ्यातून वाचवायचं आहे आणि काव्याच्या बाळालाही वाचवायचं आहे. काव्याला कळा येत असतात, ती मोठमोठ्याने ओरडत असते. सर्वच जण काव्याला सावरत असतात. तर आर्या नंदिनीला समजावत असते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी बघ, काव्याकडे बघ आणि नंतर तू निर्णय घे. आणि त्यावेळी काव्याची ती अवस्था पाहून नंदिनी निर्णय घेते आणि म्हणते, बरं ठीक आहे, मी हे करायला तयार आहे. नंदिनी म्हणते, मी काव्याची डिलिव्हरी करायला तयार आहे. असं म्हणत नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तू काळजी करू नकोस, मी तुला काहीही होऊ देणार नाही. आता नंदिनी आर्याला म्हणते, आर्या आता पुढे काय करायचं, कसं करायचं ते सांग. तर आर्या म्हणते, हो, अगोदर काव्यासाठी एक बेड तयार करा, तिच्यासाठी एक स्पेस तयार करा. पार्थ बाहेर पाहतो तर सगळी मुलं ह्या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतात. पार्थ चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला लाजा वाटत नाही का? कसले व्हिडिओ बनवताय? असं म्हणत पार्थ दरवाजा बंद करतो. तर दुसरीकडे काव्याची परिस्थिती हाताबाहेर चाललेली असते. काव्याला खूप त्रास होत असतो. नंदिनी पाहते तर दरवाजा बंद करून सुद्धा त्या काचेतून बरीच मुलं व्हिडिओ बनवत असतात. नंदिनी आता तिथे असणाऱ्या सगळ्या मुलींना म्हणते, तुम्ही तुमच्या छत्र्या ओपन करा. आता सगळ्याच मुली एका लाईनमध्ये आपल्या छत्र्या ओपन करून उभ्या असतात. तर पार्थ काही मुलांच्या मदतीने आता तिथे असणारी टेबल जॉईन करतो आणि काव्यासाठी बेड तयार करतो. पार्थ स्वतःहून काव्याला उचलून घेतो आणि त्या टेबलवर झोपवतो. तर आता नंदिनी म्हणते, आता आर्या पुढे काय करायचं ते सांग. आर्या म्हणते, ओके, आता पुढची प्रोसेस, आपल्याला गरम पाणी, एक कापड, कात्री, क्लिप लागेल. सगळ्यात पहिलं म्हणजे काव्याला कव्हर करण्यासाठी एक कपडाही लागेल. पार्थ मॅमना विचारतो की कॅन्टीन कुठे आहे. तर पार्थला ते म्हणू लागतात की फर्स्ट फ्लोअरला आहे. पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्ही काव्याला कव्हर करायचं बघा, तोपर्यंत मी गरम पाणी घेऊन येतो. आता पार्थ काही मुलांच्या मदतीने गरम पाणी आणण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेलेला असतो. तर आता आर्या नंदिनीला म्हणते, नंदिनी अगोदर आपल्याला काव्याला कव्हर करावं लागेल. तर आता विक्रम म्हणू लागतात, नंदिनी बाळा, अगं तिथे कुठे पडदा वगैरे आहे का बघ ना. तर नंदिनी म्हणते, नाही बाबा, इथे तसं काहीच नाहीये, हा क्लासरूम आहे, त्यामुळे पडदा वगैरे सुद्धा इथे नाहीये. तर काव्या नंदिनीचा हात पकडते आणि म्हणू लागते, ताई हे मला नाही जमणार, माझा जीव जातोय ग, मला नाही सहन होत आहे. तर आता नंदिनी काव्याला सावरते आणि म्हणू लागते, काव्या मी समजू शकते, पण थोडी कळसोस ग, सगळं काही ठीक होईल. बाळा फक्त थोडा धीर धर, मी तुला काहीही होऊ देणार नाही. असं म्हणत नंदिनी काव्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते, तिला सावरते, तिला आधार देते. नंदिनी काव्याचा तिच्या ओढणीने घाम पुसत असते आणि त्याचवेळी नंदिनीच्या लक्षात येतं की कापड म्हणून आपण ओढणीचा वापर करू शकतो. नंदिनी लगेच तिथे असणाऱ्या सगळ्या मुलींना म्हणते की एक काम करा, तुम्ही तुमच्या ओढण्यांना गाठ बांधा आणि एक सलग कापड तयार करा. तर दुसरीकडे पार्थची धावपळ सुरू असते. आता इकडे सगळ्याच मुलींनी काव्याला मदत म्हणून आपल्या ओढण्यांना गाठ बांधत एक सलग कापड तयार केलेला असतो आणि तो कापड आता काव्यावर घातला जातो. त्या कापडांच्या साह्याने काव्याला कव्हर केलं जातं. तर दुसरीकडे आता नंदिनीला आर्या पुढची स्टेप समजावून सांगत असते आणि म्हणू लागते, नंदिनी आता जसं मी सांगते तसं सगळं कर. आर्या नंदिनीला म्हणते, अगोदर काव्याला दीर्घ श्वास घ्यायला सांग. तर आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्या आर्या जसं सांगते तसं प्लीज ऐक ना बाळा, प्लीज दीर्घ श्वास घे.
विक्रम सुद्धा काव्याला आधार देत म्हणतात, काव्या बाळा तू स्ट्रॉंग आहेस, तू खूप स्ट्रॉंग आहेस, तुला काहीही होणार नाही. तर आर्या म्हणते ती सगळी मुलं कुठे राहिली आहेत. आता गरम पाण्याची आणि सर्वजण वाट पाहत असतात. तर दुसरीकडे मानिनीताई जीवाला फोन करतात आणि म्हणतात, जीवा अगोदर तू वरती जा आणि तिथे नक्की काय चालू आहे ते मला सांग. तू मला व्हिडिओ कॉल कर, मला बघू देत नक्की काय सुरू आहे तिथे. मानिनीताई सुद्धा खूप घाबरून गेलेल्या असतात. तर मिथुन काका मानिनीताईंना म्हणतात, वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. आता मानिनीताई विक्रम यांना फोन करायला घेतात, परंतु विक्रम यांचा फोनही लागत नसतो. तर रम्या वसुवत्तांना म्हणते, ही नंदिनी आणि काव्याची डिलिव्हरी करणार सिरियसली. आता नंदिनी स्वतःला डॉक्टरही समजायला लागली का. तर दुसरीकडे पार्थने गरम पाण्याची व्यवस्था केलेली असते, सगळ्या गोष्टी सगळ्यांनी जमा केलेल्या असतात. आता कात्री, गरम पाणी, टॉवेल या सगळ्याचीच व्यवस्था झालेली असते. पार्थ म्हणतो गुड, चला असं म्हणत आता सगळेच जण धावत पळत आता रूमच्या दिशेने जात असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसुवत्या देवाकडे प्रार्थना करत असतात आणि म्हणू लागतात, देवा सगळं काही ठीक होऊ देत रे बाबा. परंतु रम्या मात्र अगदी उलट विचार करत असते आणि रम्या वसुवत्यांना म्हणते, आई काव्याचं बाळ जगलंच नाही तर वसुवत्या म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला. रम्या म्हणते, हो मला तरी असं वाटतं की आता ते बाळ जगलंच नाही पाहिजे. रम्या वसुवत्यांना म्हणते, तुला आठवतंय का आई गुरुजी काय म्हणाले होते. त्यांना काव्याच्या हातात बाळ दिसत होतं, पण ते कोणाचं आहे हे ते सांगत होते का. तर वसुवत्या म्हणतात, नाही. आता रम्याला ते सगळं काही आठवत असतं. तर दुसरीकडे पार्थ आता रूमपर्यंत पोचलेला असतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या काळजी करू नका, मी आलोय. तर आता पार्थ आर्याला म्हणतो, आर्या गरम पाणी, नॅपकिन, सीजर सगळं काही आणलेलं आहे, आता पुढे कसं आणि काय करायचं ते सांग. तर आता आर्या म्हणू लागते, पार्थ तू काव्याजवळ थांब, कारण आता काव्याला तुझी गरज आहे. आणि नंदिनी तू पुढची प्रोसेस करायला सुरुवात कर. आता आर्या विचारते, कुणाकडे लायटर आहे का. तर त्यावेळी एका मुलाकडे लायटर असतं, तो मुलगा लायटर देतो. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, मुलांनो तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबाल का, काही गरज लागली तर मी तुम्हाला बोलावेनच. तर ती मुलं म्हणतात, हो चालेल. असं म्हणत ते सगळे मुलं बाहेर जाऊन थांबतात. आता फक्त मुली तिथे उभ्या असतात आणि ज्या पद्धतीने आर्या सांगेल तशीच प्रोसेस आता नंदिनी पुढे करत असते. तर आता पार्थ म्हणतो, आर्या आता पुढे बोल. तर आर्या म्हणते, नंदिनी तो टॉवेल गरम पाण्यात ओला कर आणि त्यानंतर सगळं क्लीन करून घे. आता ज्या पद्धतीने आर्या सांगेल तशीच नंदिनी पुढे प्रोसेस करत असते. इथे पार्थ काव्याला सावरत असतो. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या डोळे उघडा, तुम्ही झोपू नका. असं म्हणत पार्थ काव्याला सावरत असतो, तिला सांभाळत असतो. तर दुसरीकडे रम्या वसुवत्यांना म्हणते, मला तरी वाटतंय त्या नंदिनीच्या हातून काव्याचं बाळ जाईलच. तर वसुवत्या रम्याला म्हणतात, रम्या ग तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. रम्या म्हणते, हो याचं नंदिनीला गिल्ट येईल आणि बाळ गेलंय हे म्हटल्यावर काव्यासुद्धा अगदी बेचैन होऊन जाईल, ती सुद्धा अगदी विचित्र वागू लागेल. आणि मग अशा वेड्या बायकोबरोबर पार्थ किती दिवस संसार करणार आहे. म्हणजेच फायनली पार्थ माझा होईल असं म्हणत रम्या खुश होते. रम्याने तर पुढची स्वप्न रंगवायलाही सुरुवात केलेली असतात. पण रम्याचे हे विचार ऐकून वसुवत्यांनाही धक्का बसतो. वसुवत्या म्हणतात, हे सगळं काही असं बोलतेस तू आणि असं घडेलही. आता रम्या वसुवत्यांना म्हणते, या दोन्हीपैकी एक निवड. वसुवत्या म्हणतात, काय चाललंय रम्या तुझं. रम्या म्हणते, हो या दोन्हीपैकी एक निवड ना. असं म्हणत रम्या वसुवत्यांकडे पाहत असते. परंतु रम्याचं हे वागणं पाहून वसुवत्यांनाही धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आर्या काव्याला म्हणते, काव्या आता तुलाच या सगळ्यात साथ द्यायची आहे, थोडं पुश कर. आता काव्या कळा देत असते आणि आता नंदिनी तिची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मानिनीताई देवाचा धावा करत असतात, देवाला प्रार्थना करत असतात. वसुवत्या सुद्धा हात सोडून काव्यासाठी आणि तिच्या बाळासाठी प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे आता काव्याच्या कळा वाढत चाललेल्या असतात आणि नंदिनी फायनली काव्याची डिलिव्हरी करते आणि तिच्या हातात बाळ असतं. हे पाहून सर्व जण खुश होतात. परंतु बाळ अजूनही रडलेलं नसतं आणि म्हणूनच काव्या प्रश्न करत म्हणते की बाळ रडत का नाहीये. आता मात्र नंदिनी, पार्थ सर्वच जण घाबरतात. तर आता या सगळ्यामध्ये काव्याचं बाळ सुखरूप असेल ना, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.